आता या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मला असं वाटतं ते म्हणजे भूक. कारण भूक खूप मंदावते, कमी भूक लागते, काही खाण्याची इच्छाच होत नाही. बरोबर आहे. तर उन्हाळ्यामध्ये आहार नेमका कसा असावा? म्हणजे कोणत्या भाज्या किंवा कोणती फळं खावीत किंवा कोणती टाळलेली सगळ्यात जास्त बेटर आहेत? ओके. आता आपण सॉर्टिंग केलं तर आपण दिवसातनं 3 वेळा खरं म्हटलं तर अन्न सेवन करायला हवं. जसं सकाळी आपण ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणजे दुपारी. आता ती सकाळी आपण जेव्हा नाश्ता करतो ना, मी सजेस्ट करेन की तुम्ही तेव्हा ज्वारीचे घावन, अच्छा. नाचणीचे डोसे, नाचणीचं आंबील इतकं हेल्दी आहे ना, की त्यांनी तुम्हाला इतकं पोषण मिळतं आणि थंडावा पण शरीराला टिकून राहतो. काही पदार्थ असतात की जे खाल्ल्यावर आपल्याला एकदम बरं वाटलं म्हणजे आपण लगेच असं म्हणजे स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्ये असा आवाज बरेच लोक तोंडाने काढत असतात, कारण तोंडातनं जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्या आतली जी गरम हवा असते ती बाहेर पडत असते. सो मी असं म्हणेन की सकाळी तुम्ही असा हलका आहार घ्या आणि सोबत फ्रूट्स घ्या. बघ आत्ता टरबूज हे सगळी रसाळ फळं आहेत, रसाळ फळं, कलिंगड, हे सगळं आपण घ्यायला पाहिजे. आयुर्वेद असं म्हणतं की दूध आणि फळ एकत्र घ्यायचं नाही. बरोबर. सो तुम्ही सकाळी उठल्यावर कोणतंही पाणी वगैरे घ्या किंवा तुम्हाला कॉफी, चहा, जे चहा म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं नाही, पण काही जणांना ॲडिक्शन असतं त्याचं की ते घेतलं नाही तर त्यांना बरंच वाटत नाही. सो चहा पावडर कमी घाला, कमी उकळा. असा चहा तुम्ही औषधी काढा म्हणून घ्या. त्याच्यात गवती चहा घाला, वेलची घाला, की त्याचा उपयोग तुम्हाला चांगला होईल, ॲसिडिटी वाढणार नाही. आणि मग ब्रेकफास्टमध्ये तुम्ही नाचणीचं आंबील किंवा नाचणीचे डोसे, ज्वारीचे घावन किंवा आपण उकड करतो बघ तांदूळाची, ते पदार्थ आपण त्यावेळेत घेतले तर आपल्या शरीरामध्ये थंडावा टिकून राहतो. किंवा तेव्हा आपण गूळयुक्त काही घेऊ. आता सगळ्यांना गूळ चालेलच असं नाही ना. हं. पानग्या नावाचा प्रकार आहे की असं पान असतं, त्याच्यावरती ते आपण तांदूळाचं पीठ असतं ते थापून गॅसवर असं ठेवून ते त्या पानावरती ती पानगी बनवतो. इतकी सुंदर लागते ना, तुपाबरोबर खायची. म्हणजे उन्हाळ्यात त्रास होणारच नाही आपल्याला कुठले. इतकं आणि पौष्टिक म्हणजे आपण म्हणतो ना, मुलांना चटकदार असे बाहेरचे आकर्षक पदार्थ खावेसे वाटणार नाहीत. इतके हे पदार्थ छान आहेत की ते म्हणते नाही, हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे, तुम्हाला पानगी लावून दे, मी घरी खाईन ती. आणि त्याच्याबरोबर स्पेसिफिकली तूप पाहिजे. हां, हं. म्हणजे तूप महत्त्वाचं आहे. हे कुठलेही पदार्थ घ्याल तेव्हा त्याच्याबरोबर तूप घ्या. आणि सगळ्यात सोप्पा छान उपाय म्हणजे मऊ भात अच्छा. की त्याच्यावरती मेथकूट घालून तुम्ही रोज घेतलात तर जवळपास मी असं सांगू शकते की जर तुम्ही मऊ भात रोज खात असाल, उघडा भात शिजवून केलेला मऊ भात, तर तुमची पचनशक्ती सुधारते. प्लस तुम्हाला ॲसिडिटी पण होत नाही. सो ज्यांना ज्यांना पण बरेच पेशंट मॅडम मऊ भात सोडून काही सांगा. सो ते हे घावन आणि हे ऑप्शन घेऊ शकतात. थालीपीठाची भाजणी असते बघ, ती बरोबर. थोडीशी उग्र असते, त्यामुळे तुम्हाला ते नाश्त्यात नका घेऊ, ते तुम्ही संध्याकाळी शिफ्ट करा. कारण आपल्याला तेव्हा असं रिलॅक्स वाटतं, दिवसभर एनर्जी आपल्याला मेंटेन करायची आहे. आणि दुपारी जेवणामध्ये बऱ्याच घरांमध्ये आमरस असतो उन्हाळ्यामध्ये, म्हणजे आंबा जसा येतो तसा. सो आंबा हा थोडा उष्ण असतो. म्हणजे आपण बघ ना, प्रेग्नंट वुमन्स असतात त्यांना सांगतो की तुम्ही आमरस खाऊ नका. सॉरी. तर आंबा घेताना कसा घ्यायचा, पहिले तो पाण्यात भिजवून ठेवायचा, म्हणजे ते पाणी त्यातली जी काही एनर्जी आहे, उष्णता आहे, ती शोषून घेतं. किंवा आमरस खाताना त्याच्यामध्ये दूध घालू शकता किंवा तूप घालू शकता की ते तुम्हाला बाधत नाही. म्हणजे तुम्हाला त्यामुळे जुलाब होणार नाहीत किंवा अपचन होणार नाही, गॅसेस येणार नाहीत, पचायला मदत होते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमरस हा आपण प्रमाणातच खायला पाहिजे. म्हणजे कितीही आवडला तरी आफ्टर 40 तुम्ही 1 वाटी रस स्टिक ठेवा. कारण कसं HbA1c, ग्लायसेमिक इंडेक्स ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे. जर आपण षड्रसात्मक आहार घेतला तर मग आपल्याला कुठलाही व्याधी होणार नाही आहे ना. सगळे रस पोटात जायला पाहिजेत, पण प्रमाणात. त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं आहे नारळाचं दूध असतं बघा हं. आपल्याकडे अवेलेबल, तर कधीतरी तुम्ही त्या नारळाच्या दुधातली खीर पण करू शकता. त्या नारळाच्या दुधामध्ये एक वैशिष्ट्य असं की जसं नारळ हे श्रीफळ आहे ना, की सगळ्याच गोष्टीत ते आपल्याला लाभदायक आहे, तसं हे दूध असतं ना, ते आपल्या शरीरात वाढलेलं पित्त शमन करतं. आणि म्हणून सकाळी ब्रेकफास्टला नारळ पाणीसुद्धा आपण घेऊ शकतो. की अच्छा. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जी आपल्याला उष्णतेचा जो त्रास होतो तो कमी व्हायला आपल्याला नक्की मदत होते. पण
ते घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आहे. कारण काही जणांना उलटी रिॲक्शन होते, की नारळ पाण्याने काही जणांना ॲसिडिटी होऊ शकते. कारण ते मूत्रल आहे आणि त्यामुळे काही वेळा जास्त तहान पण त्यामुळे लागू शकते. बट इट्स व्हेरी गुड. म्हणजे आपण म्हणतो ना, सगळ्या मॅग्नेशियम आहे, ह्या सगळ्याचा बॅलन्स करण्यासाठी ते खूप मदत करतं. म्हणजे चक्कर येऊ म्हणजे एक नारळ पाणी दोघांमध्ये चालेल. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जनरली सगळेजण सांगत असतात की पाणी पित राहा, पाणी पित राहा, बाहेर जाताय पाणी प्या, घरी आलात पाणी प्या, म्हणजे हायड्रेटेड राहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर उन्हाळ्यामध्ये शरीराची पाण्याची गरज किती असते सर्वसामान्य माणसासाठी आणि पाणी किती प्यायचं? आपण जनरली असं सांगतो, की तुम्हाला तहान लागल्यावर पाणी प्या. असं रूल आहे, की म्हणजे पाणी प्या म्हणजे काय रोज असं ठरवून 4 लिटर पाणी प्या असं नाही. तुम्हाला तहान लागली पाहिजे. तहान लागली याचा अर्थ तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. बरोबर. आपण भाजी खातो किंवा आमटी घेतो किंवा आपण सकाळपासून जे पदार्थ खातो ना, त्यातनंही शरीराला पाणी मिळतच असतं. सो 2.5 ते 3 लिटर पाणी मिनिमम आपण इतर ऋतूंमध्ये सांगतो. सो उन्हाळ्यामध्ये ते 3.5 लिटरपर्यंत जायला पाहिजे, तरच ती लघवी साफ होते. पण बघ ना, कधी-कधी कसं असतं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते पाणी जे साधं असतं बघ ना, ते जात नाही. आपल्याला प्यावंसं वाटत नाही आणि म्हणून मातीचा माठ, की त्यातलं पाणी आपण पितो. म्हणजे म्हणजे मला असं आठवतं, की आपली आई-आजी वरती ठेवलेला माठ बरोबर उन्हाळ्याच्या आधी खाली येतो, स्वच्छ धुतला जातो गरम पाण्याने, त्याच्यावरती एक फडकं बांधून ठेवलं जातं आणि मग ते गार झालेलं पाणी जे असतं ना, आहा! फ्रीजच्या पाण्याची गरजच नाही. आणि तृष्णा, पिपासा म्हणजे तृष्णा बघ कशी असते, की पाणी प्यायल्यावर ती शमन होऊन जाते. पण पिपासा कशी असते, हव्यास म्हणजे ती शांतच होत नाही. म्हणून ते मातीच्या भांड्यातनं पाणी प्यायल्यावर तुम्ही बघा तुमची तहान शमते. आपल्याला ना इच्छा होत राहते, नाही तर ते माझी तहान पूर्ण नाही झाली, म्हणजे भूक जशी लागते तशी तहान लागते. बरोबर. सो त्यासाठी तुम्ही मातीच्या भांड्यातनं पाणी प्या. आम्ही घरी माझ्या नवऱ्यानी दोन्ही मुलांसाठी अशी छोटी छोटी मातीची भांडी बनवून घेतली आहेत त्यांची नावं टाकून. सो त्यांना ते असतं. आता म्हणजे इतर ऋतूंमध्येही ते त्याच्यातनंच पाणी पितात. पण मी एक फरक बघितला, की स्टीलच्या भांड्यापेक्षा मातीच्या भांड्यामध्ये त्या पाण्याचं आपल्याला एक जी चव असते ना, ती वेगळी लागते आणि त्याचा अधिक फायदा आपल्या शरीराला होतो. पाणी हे योगवाही आहे. आज मी अनेक पेशंटना सांगते, की तुम्ही जेव्हा नामस्मरण करता दिवसभरात कधीही, तेव्हा पाण्यावरती हात ठेवा आणि ते पाणी तुम्ही पीत जा. म्हणजे ते अणुरेणूंपर्यंत पोहोचतं. अगदी तुम्ही 2 वेळा नामस्मरण केलंत ना, तरी हात ठेवून करा, की ते तुमच्या पूर्ण शरीरापर्यंत पोहोचतं. आपण बघ ना, तो रस म्हणजे शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत, जे त्रिदोष आहेत, ते सगळ्यापासून आपलं मन बनत असतं. जर आपलं मन उत्तम असेल, तर आपण विल पॉवरवर आपण माणूस काहीही करू शकतो. पण आपलं मनच कमकुवत असेल, तर मग आपल्याला नैराश्य येतं, डिप्रेस वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये तू बघशील तर आपण अर्ध्या अधिक वेळा असेच असतो, रे कंटाळा आलाय, चिडचिड, राग.